नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्य घटनेमध्ये आपलं स्वागत आहे। पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। गोंदिया जिल्ह्यातील वरवेली हे गाव दिसायला शांत पण आतून अनेक गोष्टी लपून ठेवणारे होते। गावातील एक प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी देवजी मालुसरे त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये गेलेले होते। वयाची 50 पार केलेल्या देवजीच्या आयुष्यात ध्येय फक्त एकच होते, ते म्हणजे त्यांच्या कुटुंबासाठी चांगले आयुष्य उभे करणे व ते आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र झटत होते। त्यांना मेहनतीमुळे शेतीमध्ये चांगले उत्पादन होत होते आणि त्यातून कुटुंबाची जी गरज भागत होती, पण आयुष्याचे शांत जीवन एका वादळामुळे उद्ध्वस्त होईल असं कधीही त्यांना वाटलं नव्हतं। देवजी आणि त्यांच्या पत्नी सविताचे लग्न पहिल्यांदा प्रेमाने सुरू झाले होते, पण गेल्या काही वर्षात संशयाचे विष त्यांच्या नात्याला पोखरू लागले। देवजी हे गावातील इतर महिलांशी संबंध ठेवतात अशी अफवा पसरली होती। सुरुवातीला सविताने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण लोकांच्या सततच्या बोलण्यामुळे ती अंतर्गतरित्या अस्वस्थ झाली होती। घरात सततचे वादविवाद वाढत होते। दोघांमध्ये शाब्दिक चकमक तर व्हायचीच, पण कधीकधी मारहाणीपर्यंत गोष्टी पोहोचायच्या। सविता मनात एक जळत रागाचा ज्वाळा घेऊन वावरत होती। तिला वाटत होतं की देवजी तिची फसवणूक करत आहेत, तर देवजी मात्र याला फक्त अफवा मानून दुर्लक्ष करत होते। त्या रात्री अंधाराने गाव झाकले होते। देवजी दिवसभर शेतात राबल्यामुळे गाढ झोपेत होते। घरात बाकी सगळे शांत होते, पण सविताचे मन जळत होते। तिने कधी देवजीवर असलेला विश्वास पूर्णपणे गमावला होता। आजच्या रात्री तिने काहीतरी ठरवले होते, काहीतरी असं ज्याच्या संसाराचा शेवट ठरणार होतं। रात्रीचा 1 वाजला होता। अंधारात वरवेळी गाव शांत झोपले होते। देवजी मालुसरे अंगणात झोपले होते। थकलेल्या शरीराला आराम मिळण्यासाठी ते गाढ झोपेत होते। घराच्या आत मात्र एक वेगळेच वातावरण होते। सविताच्या डोळ्यात राग आणि मनात प्रतिशोधाची ज्वाला उफाळून आली। सविता चुलीजवळ गेली, एका भांड्यात पाणी उकळायला ठेवले। गरम पाणी फक्त पुरेच नव्हते, तिने त्यात हळद, मीठ आणि मिरच्या टाकल्या। जाणून बुजून अंगावर पडलेल्या या त्वचेला असह्य जळजळ होण्यासाठी ती उकळत्या भांड्यामध्ये एकटक पाहत होती। तिच्या मनातले विचार आणखीनच ठाम होत होते। आज सगळं संपवायचं तिने स्वतःला ठरवलं होतं। पाणी उकळू लागले, वाफ बाहेर पडू लागली आणि भांड्यातून फसफसणाऱ्या आवाजाने त्या रात्रीच्या अंधाराला अधिक बेसूर केले। सविताने काठ घेतला, भांडे उचलले आणि हळूच बाहेर अंगणात गेली, जिथे देवजी झोपले होते। देवजी यांची झोप गाढ होती। त्यांना काहीच कल्पना नव्हती की मृत्यू त्यांच्या इतक्या जवळ आला आहे। सविता त्यांच्याजवळ गेली। भांडं तिच्या हातात होतं। ते भांडं थोडं गरम होतं, पण तिच्या मनात चाललेल्या रागाच्या लाटांनी ती वेदना तिला जाणवतच नव्हती। एका क्षणात तिने उकळते पाणी देवजीच्या छातीवर ओतले। एक तीव्र किंकाळी त्या शांत गावात घुमली। देवजी जोरात उभे राहण्याचा प्रयत्न करत होते, पण जळलेल्या शरीराच्या वेदनांनी ते अक्षरशः तळमळत होते। त्वचेवर उकळत्या पाण्यामुळे मोठमोठे फोड उठले होते। जळलेल्या भागात त्वचेला तडप फुटू लागले आणि त्या असह्य वेदनांनी ते विवळत होते। सविता, काय करतेस तू? त्यांनी तिच्याकडे पाहत आक्रोश केला, पण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती, फक्त तिरस्कार होता। देवजींनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण होणाऱ्या वेदनांमुळे त्यांना जमले नाही। त्यांच्या ओरडण्याने काही शेजारी जागे झाले, पण गाव दूर असल्याने लगेच कोणी पोहोचले नाही। दरम्यान त्याच्या पत्नीने भांडे टाकले, धावत बाहेर गेली आणि काही वेळाने पुन्हा घराकडे परत आली। तिने बनाव रचला। ती शेजाऱ्याकडे जाऊन ओरडली, कोणीतरी घरात घुसले आणि देवजीवर उकळते पाणी टाकून पळून गेले। शेजारी धावत आले, पण देवजींच्या वेदनांनी त्यांना हादरून टाकले। अंगणात गरम पाण्याने भिजलेला आणि जळलेल्या अवस्थेत, असह्य अवस्थेत देवजी विवळत पडले होते। कोण आहे? मला का मारले? ते सतत ओरडत होते, पण त्यांना उत्तर मिळाले नाही। सविताने घडलेल्या प्रकारातून आपली सुटका करण्याचा बनाव सुरू ठेवला होता। ती घरातून पळून गेली आणि नंतर येऊन शेजाऱ्यांना सांगितले की अज्ञात कोणीतरी व्यक्तीने हे कृत्य केले आहे। गावातील 3 लोकांनी तिच्या सांगण्यावर विश्वासही ठेवला, कारण त्यांच्या नजरेत ती एक साधी गृहिणी होती। पण पोलिसांना सुरुवातीपासूनच काहीतरी संशयास्पद वाटले। वरवेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला। मृत्यूपूर्वी देवजींच्या जबाबात 2 व्यक्तींची नावे समोर आली, सोमनाथ आणि नरेश। जमिनीच्या वादातून त्यांनी खून केला असल्याचा संशय होता। त्यांना ताब्यात घेतले गेले, पण तपास जसा पुढे सरकला तशी कहाणी वेगळीच दिशा घेऊ लागली। पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या। गरम पाण्याचे पातेली, चुंचलीवर उकळत असलेले पाणी आणि सविताचे विचित्र वागणे। गावकऱ्यांशी बोलल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या।
की देवजी आणि सवितामध्ये सातत्याने वाद होत होते. सविताला चौकशीसाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला तिने काही कबूल केले नाही, पण पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जाताना ती अस्वस्थ होऊ लागली. काही वेळाने ती ढसाढसा रडू लागली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. सविताने पोलिसांसमोर कबूल केले की सविताच्या अनैतिक संबंधामुळे तिला राग आला आणि तिच्या मनात प्रतिष्ठाची भावना निर्माण झाली. त्या रात्रीच्या घटनेने तिला वेड्यासारखे वागायला भाग पाडले. तिने जे केले ते क्षणिक रागातून झाले असं ती म्हणत होती, पण पोलिसांना तिच्या कृतीमागे विचाराचे नियोजन दिसत होते. वरवेळी गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. देवजीसारख्या मेहनती शेतकऱ्याचे असे दुर्दैवी मृत्यू होईल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. सविता पोलिसांच्या ताब्यात होती. माढा न्यायालयात तिला जून 15 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यातून आपण काय शिकावे? तर देवजी आणि सविताची ही घटना विश्वास, संशय आणि रागाच्या उफाळ्याने उद्ध्वस्त झालेल्या संसाराचा कटू अनुभव देते. संशयाचे विष नात्यांना कसे नष्ट करू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे. ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.